2023 हे वर्ष सिने इंडस्ट्रीसाठी आशादायक असं ठरलं असलं तरी या वर्षात इंडस्ट्रीनं अनेक तारे गमावले। या वर्षी सिने इंडस्ट्रीनं असे काही हरहुन्नरी कलाकार गमावले ज्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही। काहींनी वृद्धापकाळानं तर काही प्रदीर्घ आजारानं जगाचा निरोप घेतला, पण त्यांनी केलेलं काम प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत। जाणून घेऊ अशाच काही कलाकारांबद्दल। भालचंद्र कुलकर्णी 18 मार्च 2023 रोजी कोल्हापूरमध्ये ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं अल्पशा आजारानं निधन झालं। वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला। भालचंद्र कुलकर्णी यांनी 300हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत। माहेरची साडी, शुभ बोलणाऱ्या, शिवरायांची सून, झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसलं, जावयाची जात, पिंजरा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट। 4 जून 2023 हा दिवस मराठी इंडस्ट्रीसाठी वाईट ठरला, कारण अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं निधन झालं। मराठी सिनेसृष्टीची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुलोचना यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीच न भरून निघणारी आहे। सुलोचनाबाईंची प्रतिमा लाखो चित्रपट रसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे। सोज्वळ, शांत आणि घरंदाज भूमिका त्यांनी पडद्यावर जिवंत केल्या। जवळपास 250 मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अशा भूमिका करून आपल्या अभिनयाची छाप पाडली। वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत। रवींद्र महाजनी मराठी इंडस्ट्रीला हादरवून सोडणारा 15 जुलै हा दिवस कोणीच विसरू शकणार नाही। मराठी सिनेसृष्टीतील हँडसम अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह पुण्याच्या तळेगावातील फ्लॅटमध्ये आढळून आला। वयाच्या 77व्या वर्षी त्यांचं कार्डियक अरेस्टनं निधन झालं। गोंधळात गोंधळ, झुंज, दुनिया करी सलाम, मुंबईचा फौजदार हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट होते। नितीन देसाई 2 ऑगस्टचा दिवस अनेकांसाठी न विसरणारा दिवस असेल। या दिवशी मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं। नितीन देसाई यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीच भरून न निघणारी आहे। देसाई यांना 4 वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 3 वेळा फिल्मफेअर उत्कृष्ट कला दिग्दर्शन पुरस्कार मिळाला आहे। 2005 मध्ये त्यांनी 52 एकर जागेत कर्जत, नवी मुंबई येथे एनडी स्टुडिओ सुरू केला। या स्टुडिओत जोधा अकबर, ट्रॅफिक सिग्नल यासारख्या चित्रपटांची निर्मिती झाली आणि कलर्स वाहिनीचा कार्यक्रम बिग बॉस सुरू आहे। मराठी सिनेमा सृष्टीतील उत्कृष्ट अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे 13 डिसेंबर 2023 ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। रवींद्र बेर्डे यांनी मराठी सोबतच हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला। त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी रंगभूमी गाजवायला सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही। त्यांनी 300हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं। अशोक सराफ, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्यासोबत त्यांची जोडी चांगलीच गाजली। वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास